फायनली मित्राचे आम्ही पोचलेलो आहे त्याच्या गावामध्ये आणि सगळे बसले आहेत एकदम फ्रेश वगैरे होऊन. अरे हे बघा कसा हसतो बघा. उद्या संध्याकाळी निघून जाऊ. तुम्हाला आता मस्त बघा व्ह्यू दाखवतो बघा. हे बघा असा म्हणजे मन एकदम भरेल आणि पूर्ण टेन्शन पूर्ण निघून जातं हे सगळं सौंदर्य बघून. हे खालीपर्यंत पूर्ण घर आहे आणि जिकडे आम्ही म्हणजे पालखी वगैरे होणार आहे तो सगळा व्ह्यू तिकडे खाली आहे. म्हणजे तिकडे मंदिर आहे खाली, तिकडे इथून खाली जायचं असं भरपूर खाली आहे ते व्हिडिओमध्ये मी कवर करतो नेक्स्ट वेळेला. मस्त आहे. काही वर्षांनी ही कौलाची घरं आता बघायची म्हणजे बघायलाच भेटणार नाहीत काही वर्षांनी. तीच कोकण भूमी म्हणून कोकणाला परशुराम भूमी असेही म्हणतात. आता माझा वय झाला अर्धी लाकडा माझी मसनात गेली. एवढ्या नाचता तुम्हाला काय लाजा बिजा वाटत का नाही? झेंगा पण उडवलेस तू आणि गाणं पण म्हटलंस तू आणि आमच्या कशाला लाजा काढतेस? कोणता घुराट घुराट कोण घुराट मागणं आजपर्यंत माझ्या ढावऱ्यांवर एवढा मला आवाज करून बोलला ही भानवडी मला बोलते. अगे बाय काय आला विनोद झाला की काय? काय अगं काय नाही, तू हो बाजूला. हा मी जेवली जा भांडी घास. माझी बाबा झाली एकदाची तयारी. काय सांगू तुम्हाला, सकाळी लवकर उठले आणि बाबा नट्टापट्टा केला. तुम्हाला तर माहिती आहे नट्टापट्टा तर करायलाच हवा ना. नकला नकला काय ते तुला नाही समजणार, हिला विचार. हसवतो तरी कोण काय माहिती करत असते. आता झालं असेल सर्वांचं तर जाऊया का बाजारी? चला. रात्रीचे आता आहे ना मित्रांनो वाजलेले आहेत किती बघा 2:30 वाजलेत रात्रीचे. आणि नमन हा कार्यक्रम म्हणजे इकडे कोकणामध्ये पूर्ण फेमस आहे सांस्कृतिक कार्यक्रम. तर मग तो आता मी सध्या म्हणजे बघून आलो. किती वाजता गेलो होतो? आय थिंक 12 वाजता गेलो होतो. एकदम मस्त आहे. संकासूर वगैरे ते सर्व त्याच्यामध्ये सर्व मी हे केले इन्क्लुडेड केलेत. आणि आत्ता आम्ही घरी आलोय. घरी आल्याच्या नंतर बहिणीला पाहिजे चाय. हे बघा दूध पण भरपूर आहे. एक नंबर म्हणजे कार्यक्रम एक नंबर होता आमच्याकडे. म्हणजे असा कार्यक्रम यात्रा वगैरे असेल ना तर ऑर्केस्ट्रा म्हणून असतो.
सकाळी पालखी निघते, प्रत्येकाच्या जेवढी गावात घर आहेत ओके प्रत्येकाच्या घरी जाते, गावोगावी पूर्ण म्हणजे घरोघरी फिरणार घरोघरी जाते. ओके घरोघरी जाणार ती प्रत्येकाच्या नंतर मध्ये दर्शन वगैरे घेणार आम्ही. ओम भीम भगभुगे भगिनी भागोदरी ओम भट स्वाहा. तुझा आत्मा माझ्या सकाळी लवकर उठायचं ठीक आहे. आणि मग ते नॉर्मल वगैरे म्हणजे गावामध्ये ती पालखी कशी वगैरे फिरते हे ते शॉर्ट्स वगैरे किंवा सिनेमॅटिक मी त्याच्यामध्ये इन्क्लूड करेल उद्या. आणि नंतर मग आम्ही उद्या सगळं मग कार्यक्रम संपल्यानंतर डायरेक्ट मुंबई. ठीक आहे भेटू मग डायरेक्ट सकाळच्या व्ह्यू मध्ये सकाळी उठणार आहे त्याच्यामध्ये पण ते पण बघा त्याच्यामध्ये. उचल तरी पडलाय तो. देखो ना काय विनायक मंदिरला चाललो आम्ही आता इथून म्हणजे गाड़ी हमारा भाई